श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजेच हरतालिका व्रत सौभाग्य, पतिपरायणता आणि आध्यात्मिक श्रद्धेचे प्रतीक मानलं जातं. यंदा हे व्रत 26 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहामध्ये साजरे केले जाणार आहे. या दिवशी महिला वर्ग शिव पार्वतीची उपासना करतात आणि अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करत असतात. पुराण कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तप केले. तिच्या दृढ निश्चयामुळे शिवाने तिला स्वीकारले. त्यामुळे हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रत मानले जाते. विशेष म्हणजे या व्रतामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि दाम्पत्य वृद्धिगत होत असते. पंचांगानुसार 2025 मध्ये पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:55 पासून ते 8:31 पर्यंत असणार आहे. या वेळेत साधारण 2.5 तासाचा शुभ मुहूर्त असणार आहे. यावेळी पूजन आणि संकल्प करणं विशेष फलदायी ठरेल. या दिवशी महिला अनेक प्रकारचे उपाय, सेवा आणि उपासना करत असतात. त्यातलाच एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे. हरतालिकेच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व कर्ज, दारिद्र्य, शत्रू जे आहेत ते संपेल. आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सुवासिनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करण्यासाठी या व्रताचं पालन आवश्यक मानलं जातं. अविवाहित मुली देवी पार्वतीप्रमाणे उत्तम वर मिळावा या इच्छेने कुमारिका देखील हे व्रत श्रद्धेने करत असतात. श्रद्धाळू ज्या महिला असतात, ज्यांना भक्तिभावाने शिव पार्वतीची पूजा करायची आहे, त्या कोणीही हे व्रत करू शकतात. गर्भवती महिला कठोर उपवासामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी हे व्रत जर नाही केलं तरी चालेल, त्यांनी फक्त पूजा केली तरीही चालेल. त्याचबरोबर अस्वस्थ किंवा औषधोपचार घेतले असलेल्या महिला, ज्यांनी उपवासाऐवजी केवळ पूजा जरी केले तरीही चालेल. वैद्यकीय कारणास्तव उपवास न करणाऱ्या महिलांनी फलाहार आणि मानसिक भक्तीने व्रत पार पाडावे. या व्रताचे मुख्य काही जे नियम आहेत तर ते आपण आता बघणार आहोत. महिला निर्जळी उपवास या व्रतामध्ये करत असतात. काही महिला फलाहार घेतात आणि आपल्या आरोग्यानुसार या पद्धती तुम्ही ज्या आहेत त्या स्वीकारू शकतात. पण असं म्हणतात की जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत आपल्याला चहा, कॉफी किंवा पाण्याचं सुद्धा सेवन करायचं नसतं. त्यामुळे जो पूजेचा सकाळचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्या मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करायची असते. त्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकतात किंवा मग चहा, कॉफीचं सेवन करू शकतात. या व्रतामध्ये तिखट आणि मीठ जे आहे ते अजिबात चालत नाही. मग तुम्हाला जर खायचंच असेल तर तुम्ही फळं खाऊ शकतात किंवा मग साबुदाणा असतो, साबुदाण्याची गोड खीर तयार करून तुम्ही त्याचं सेवन देखील करू शकतात. व्रताच्या आदल्या दिवशी तुम्हाला एकभुक्त राहायचं असतं. त्याचबरोबर घरामध्ये कुठेही घाण, धूळ वगैरे राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्याचबरोबर शिव पार्वतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याचे तुम्हाला पूजन करायचं असतं. वाळूपासून महादेवाची शिवलिंग तयार केलं जातं. माता पार्वती आणि सखींचं सुद्धा त्यावरती पूजन केलं जातं. श्री गणेशाचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर त्यावरती अनेक प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या अर्पण केल्या जातात. त्यामध्ये 16 प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या अर्पण केल्या जातात. म्हणजे 16 प्रकारच्या झाडांची पानं जी आहेत त्या शिवलिंगावरती आपण अर्पण करत असतो आणि या दिवशी त्या झाडाला विशेष महत्त्व देण्यात येतं. आता ही 16 प्रकारची पानं मग कोणती असू शकतात, त्यामध्ये तुम्हाला जी भेटेल ती पानं तुम्ही अर्पण करू शकतात. त्यामध्ये आघाडा असेल, दुर्वा असेल, त्याचबरोबर वड असेल, पिंपळ असेल, बोर असेल, त्याचबरोबर उंबराचे झाड, रुईचे झाड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं जी आहेत तर ती आपण हरतालिकेच्या पूजेमध्ये समर्पित ही करत असतो. पण हरतालिकेच्या दिवशी हे एक विशिष्ट झाड आहे. या झाडाची जर आपण पूजा केली आणि तिथे जर आपण हा उपाय केला तर काय
होईल तर आपल्या जीवनातील सर्व कर्ज फिटेल, शत्रू संपेल, आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची माहिती आपण घेऊया. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पार्वती देवे नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर आता बघा, तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. सर्वात प्रथम रोजची आपली जी घरातील देवपूजा असते ना ती करायची. त्यानंतरच आपल्याला आपली हरतालिकेची जी पूजा आहे तर ती करायची असते. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी चुकूनही आपल्याकडनं आपल्या पतीचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि या दिवशी आपल्या पतीच्या डोक्यावरनं तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ओवाळून टाकायचे असतात. या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या जरी तुम्ही केल्या तरी त्याचा चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आता तुम्हाला हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो अडचणी आणि अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल. त्याचबरोबर घराची, पतीची, मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, आपल्या नशिबाचा भाग्योदय हा होतच नसेल, खूप कष्ट करून सुद्धा जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असेल, अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या तुमच्या दूर करण्यासाठी तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, मग त्या धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती संबंधीच्या इच्छा असतील तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या निवास करत असतात. या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात त्या देवी देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. बघा, जे पिंपळाचं झाड असतं त्या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात. रुद्राक्षाचं झाड असतं, रुद्राक्षाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो. बेलाच्या झाडामध्ये माता पार्वती, भगवान शिवशंकरांचा निवास असतो. असे अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते. पण आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तो म्हणजे बेलाच्या झाडाजवळ. महादेवांची पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण असते, सर्वांनाच माहीत आहे. तर तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशासाठी करतो आहोत आपण तर बघा, एखादा शत्रू आहे, हा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत आहे, मग तो शत्रू जर त्याची नजरही तुमच्या घराला लागलेली असेल, त्यामुळे घरामध्ये सतत आजारपण, संकटे, अडचणी येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. ही संधी परत आपल्याकडे नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हा उपाय आवर्जून करा. आता सकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बेलाचे जे झाड असतं त्याला विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. सर्वांनाच माहीत आहे की बेलाच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांचा सुद्धा निवास असतो. बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे साक्षात आपल्याला तीर्थक्षेत्री गेल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं. आता हा उपाय करण्यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर बेलाच्या झाडाखाली जी बघा माती असते ना तर त्या मातीच्या साह्याने तुम्हाला तिथेच छोटीशी एक शिवलिंग तयार करायचं आहे. आता या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की मातीचं आणि वाळूचं शिवलिंग तयार करायला खूप विशेष महत्त्व असतं. त्यामुळे बेलाच्या झाडाखाली तुम्हाला छोटंसं शिवलिंग तयार करायचं आहे. आणि आपण जे पाणी तयार करून आणलेलं आहे ना तर थोडंसं पाणी हे तुम्हाला त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. थोडंसं पाणी जे शिवलिंग आपण तयार केलेलं आहे तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती जे आहे तर ते तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचं आहे. अगदी साधा सोपा हा उपाय आहे. त्यानंतर तेच बेलाचं पान उचलायचं आहे आणि आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे. आता सपोज जर तुमच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. अगदी हा साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा. याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. कर्ज संपेल, अखंड लक्ष्मी नांदेल, घरातील लक्ष्मी स्थिर राहील, चिरकाल राहील असा हा प्रभावी उपाय आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.